उभी हयात वेचली इमानाने शिवारात, कुणी करंटा विकतो डंगऱ्याला बाजारात. हे प्राक्तन जे लिहिलेलं कविवर्य विठ्ठल वाघांनी आपल्या कवितेत लिहिलं आणि राजकारणात सध्या या ओळी लागू होतात का हा प्रश्न अकोल्यात पडला. कारण गेल्या 48 वर्षापासून ज्यांनी अकोला महापालिकेचं राजकारण गाजवलं, वडील, त्यांच्या पत्नी आणि नंतर स्वतः सतीश डगर स्थायी समितीचे माजी सभापती, त्यांचं तिकीट पक्षानं कापलं. तुमचं तिकीट कापताना काही कारणं पक्षानं दिली आहेत का? नाही, काहीच कारण दिलेलं नाही आहे. आणि आमची विनंती आहे, विनंती केली पण, की फक्त आमचं तिकीट कापलं त्याचं कारण द्या, तर त्याचं उत्तर द्या. आज रोजी असं झालेलं आहे की मीच नाही तर माझ्यासोबत असलेला कार्यकर्ता, माझ्यासोबत असलेले नागरिक, माझ्यासोबत असलेले मतदार बंधू आणि माझे पक्षश्रेष्ठी, माझा परिवार हे सगळे विचारून राहिले की भाऊ तुम्ही असं काय केलं की तुम्हाला तिकीट नाही दिलं पक्षानं. मलाही हे माहीत नाही की मी काय केलं असं की माझं तिकीट कापलं. तर पक्षश्रेष्ठींना विचारलं, मी सांगायलाच तयार नाही, बोलायलाच तयार नाही माझ्यासोबत. एकदा कमीत कमी असं सांगा म्हटलं की तुम्ही फक्त मला उत्तर द्या की मी माझं तिकीट का बरं कापलं. त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. 3 पिढ्या ज्या पक्षात खपल्या त्या पक्षानं अशा पद्धतीने प्रतारणा करणं हे दुःख देणार आहे. कारण ज्या दिवशी तिकीट तुमचं कापलं गेलं, तुमचे अनेक कार्यकर्ते रडलेत अनेकदा, तुमच्या डोळ्यात पाणी होतं. आत्ताही बोलताना तुमचे डोळे सांगतायत, बोलतायत काहीतरी. नेमकं असं काय झालं की पक्षानं इतका मोठा तुमच्या संदर्भात निर्णय घ्यावा? तेच मला उत्तर पाहिजे भाऊ, तेच मला उत्तर पाहिजे की माझा पक्षासोबत असं काय केलं की मी विधानसभेमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं, मी लोकसभेमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं. हे तर आत्ता झालेलं आहे. माझं जन्मच पक्षात झालेला आहे. 1977मध्ये जेव्हा बाबा नगरसेवक झाले, त्यानंतर 1981ला बाबांचं लग्न झालं, 1982ला माझा जन्म झाला. 1982ला माझा जन्म झाल्यानंतर बाबा सलग 5दा नगरसेवक राहिले. त्यानंतर 2002ची निवडणूक महानगरपालिका बाबा लढले, तेव्हा 5व्यांदा नगरसेवक झाले. त्यावेळेस 2007मध्ये तो आमचाच वार्ड, एक सिंगल वार्ड झाला होता, त्या वार्डामध्ये लेडीज म्हणून आरक्षण झालं होतं. त्या लेडीज आरक्षणामध्ये माझी पत्नी चारुशीला ढगेला उभं केलं. तिलासुद्धा लोकांनी चांगल्या भरघोस मतांनी, कमीत कमी 800 ते 900चा लीड होता तिला, ती निवडून आली. ती निवडून आल्यानंतर मग तर साहजिक आहे की पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास टाकला. पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकल्यानंतर मी 2012मध्ये मी नगरसेवक झालो. 2012 नंतर 2017ला मला आणखी चान्स दिला पक्षाने, मी त्या 2017मध्ये निवडून आलो. मग 2017पासून 2022 नंतरही नगरसेवक नसताना 2022पासून 2025मध्ये प्रामाणिकपणे, त्यावेळेस लोकसभा झाली, त्याच वेळेस विधानसभा झाली. मग ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केल्यानंतर मला आता अपेक्षित होतं की माझं तिकीट फायनलच आहे. मला हेच अपेक्षित होतं, माझं तिकीट फायनल आहे, माझ्या तिकिटाला कुणीही काही म्हणजे दुसरं कुणीच त्यात राहणार नाही म्हणून, पण नाही दिलं मला. एक महत्त्वाची गोष्ट आहे की यांचे वडील जेव्हा जनसंघ होता तेव्हापासून भाजपचे जनसंघाचे नगरसेवक ते पुढे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि भाजपच्या तिकिटावर उभं राहिल्यामुळे त्यांचा हात जो आहे तो कापला गेला होता. विरोधकांनी अख्खा पूर्ण हात त्यांचा कलम केला होता आणि ही केस खूप गाजली होती. अख्खं कुटुंब तुमचं डिस्टर्ब झालं होतं. पक्षासाठी एवढ्या हालअपेष्टा सहन केल्यानंतरही आयुष्यातली 48 वर्ष तुमच्या वडिलांनी, तुमच्या पत्नीने तुम्ही दिली पक्षासाठी. या पद्धतीने जे वागलेत पक्षाचे लोक, त्याच्याबद्दल काही दुःख आहे का कधी? मी कालही बोललो होतो, आजही बोलतो, पक्षानं खूप दिलं. माझ्या वडिलांचा जो जीव वाचला होता तो पक्षाने वाचवला होता. 1985मध्ये जेव्हा बाबांवर अटॅक झाला होता त्यावेळेस गडकरी साहेब स्वतः अकोल्यामध्ये आले, जे की कोणाची हिंमत नव्हती की पंचनामा करायचा आहे म्हणून, की बा गणेश ढगे माझा कार्यकर्ता, माझा नगरसेवक, माझ्या पक्षाचा माणूस, याच्यावर इतका प्राणघातक हल्ला झाला. त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये जेव्हा माझ्या वडिलांवर अटॅक झाला होता त्यावेळेस इथं पंचनामा करायला कोण नव्हतं, ते स्वतः इथं आले, त्यांनी पंचनामा करून घेतला. पंचनामा केल्यानंतर सर्व रिपोर्ट पूर्ण दाखल झाला. रिपोर्ट दाखल झाल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रमोदजी महाजन यांनी अपडेट घेतलं की काय झालं अशा कार्यकर्त्याला आपल्या की त्याच्यावर अटॅक झाला, गोपीनाथजी मुंडे यांनी दखल घेतली होती. त्यावेळेस बाबा मेन हॉस्पिटलमध्ये GMCला ॲडमिट होते. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की इथं मरायला ठेवलं का या माणसाला, इथून हलवा आणि लवकर मुंबईला न्या. त्यावेळेस पक्षाने इथून उचलून मुंबईला नेलं, जसलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथं पक्षानं पूर्ण काळजी, प्रत्येक गोष्टीची काळजी तिथं घेतली. तेव्हा मी 3 वर्षाचा होतो फक्त. माझ्या वडिलांवर जेव्हा अटॅक झाला तेव्हा मी 3 वर्षाचा होतो. त्यानंतर तिथून
जे ट्रीटमेंट झाली तिथं पूर्ण पक्षाने आपल्या मदत केली, त्या पक्षाचा कधीच ऋण फेडणार नाही, म्हणजे फेडू शकणार नाही. वहिनी, फार भाऊक झालेला आहात तुम्ही. मला एक आठवते 2007ची निवडणूक आठवते मला, जेव्हा तुम्ही नगरसेविका होत्या, तेव्हा तुम्ही प्रेग्नंट होत्या, मुलात तुमचा पोटात बाळ होता, त्या परिस्थितीत तुम्ही लढलात. आज जे काही होत आहे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अख्खं कुटुंब, म्हणजे तुमच्या कुटुंबानं पूर्ण पक्षाला वेळ दिलेला आहे, तुमच्यासोबत जे झालं त्याच्याबद्दल काय वाटतं? आमच्याबद्दल जे झालं त्याबद्दल खूप जास्त दुःख आहे, सल आहे मनात, की बाहेरून आल्यांचं इतक्या आदरानं तुम्ही स्वागत करताय, मग निष्ठावंतांच्या पोटावर छातीवर पाय कशासाठी? अपेक्षा ही होती की जेंट्समध्ये नाही लेडीजमध्ये, पण वेळेवर येणाऱ्यांना अर्ध्या तासात पक्षाचं तिकीट भेटते. आणि मी माझ्या आयुष्याचे 19 वर्ष, माझं लग्न जसं झालं तसं मी इथं घालवलेली आहे. मग आमची चूक काय झाली? तुम्ही निर्णय का घेतला, कसा घेतला हे विचारत नाही आहे आम्ही, फक्त आम्हाला कारण पाहिजे. आजही, कालही आणि इथून पुढे आमचं पक्षाला एकच म्हणणं राहील की आम्हाला कारण द्या. वेळोवेळी आम्ही हेच एक म्हणणार आहे की चूक कुठे झाली? माणूस आहे, माणसाकडून चुका होतात. चूक जर झाली तर पक्ष आमचं घर आहे, घरात माफी मागायला लाज वाटत नाही. आणि जर आमची चूक आमच्या पक्षश्रेष्ठींनी दाखवून दिली ना, मी स्वतः फेसबुक, सोशल मीडियावर पोस्ट टाकून सांगेल की आमची ही चूक झाली, म्हणून आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला ही शिक्षा दिली. पण जर चूक नसेल तर मग ही शिक्षा कशासाठी? बाहेरून येणारे आमच्यापेक्षा जवळचे का झाले? आणि आम्ही असे कसे एका रात्रीत अचानक सावत्र झालो की एकदम आमच्या डोक्यावरचा हात निघून गेला? आज स्पष्ट सांगते, संजू काका धोत्रेंची, लालाजींची, बाबांची खूप आठवण येते. पक्ष त्यांनी पण चालवला, पण मला नाही वाटत की असं कधी कोणासोबत घडलं असेल की एका रात्रीतून अर्ध्या तासात गणितं बदलतात, 9 वाजता सकाळी चक्र फिरतात, 10 वाजता AB फॉर्म वाटप होतात. म्हणजे हे राजकारण आहे की हे नेमकं होत काय आहे महाराष्ट्रात? आता 19 वर्ष झाली, मी पण पाहत आहे. मी खूप छोटी आहे, ग्राउंड लेवलची कार्यकर्ता आहे, मला काही कळत नाही, आपण असंही म्हटलं तरी चालेल. पण निश्चितच हे कळते की हे जे घडतं आहे आपल्यासोबत हे खूप विचार करायला लावणारं आहे. आणि पक्षश्रेष्ठींनी आज, उद्या, परवा जेव्हा त्यांना वेळ मिळेल ना, तेव्हा त्यांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की आमचं तिकीट का कापलं? आणि आमच्यापेक्षा खरंच बाकीच्यांचे रेकॉर्ड खूप चांगले आहेत का? की जे नवीन आले, ज्यांनी याआधी विरोधात काम केलं, ते खरंच इतके चांगले आहेत? आणि आमची झालेली चूक की बा आम्ही इथे लूज टॉकिंग केलं, तुमचा हा व्हिडिओ आहे की तुमचं इथून कंप्लेंट आली, असं एक दाखवून द्या, डबल तोंड वर करणार नाही आम्ही. एवढं झाल्यानंतर पक्षाचं काम करण्याचं तुम्ही म्हणतात, पक्षातच राहणार आणि पक्षाचं काम करणार, ही फार मोठी गोष्ट आहे. ती भावना काय? मी पक्षाचा होतो, आहे आणि राहणार. पक्ष आणि मला अन्याय माझ्यावर अन्याय पक्षांनी केला. पक्षांनी जर अन्याय केला असता तर समजलं असतं, त्या भावनाही लक्षात ठेवल्या असत्या. आणि जर समजा पक्षाने अन्याय केला असता तर चुपचाप घरी बसलो असतो, हा प्रश्नही नसता विचारला. मात्र जेव्हा 30 तारखेला समजलं, त्यानंतर माझ्या पूर्ण परिवाराने म्हटलं की दुसऱ्या पक्षात जाऊन आपण फॉर्म टाकू, अपक्ष फॉर्म टाकू. माझ्या मतदारांनी सुद्धा मला म्हटलं, मी म्हटलं नाही. मला हे आठवण आहे, जाणीव आहे की माझ्या वडिलांपासून पक्षाने खूप दिलं आणि स्थायी समिती सभापती सुद्धा दिलं होतं, म्हणून पक्षाच्या विरोधात जाणार नाही. मात्र खंत एकच आहे फक्त की मी किंवा माझ्यापेक्षा चांगला समोरचा व्यक्ती कसा झाला आणि कसा आहे एवढं मला फक्त माहिती मिळाली पाहिजे. आणि एवढी प्रामाणिक इच्छा आहे. मी काही म्हणजे खूप मोठा झालो, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो भाऊ तुम्हाला, गॉडफादर नाही आहे. कधी मुंबईला गेलो नाही, कधी कोणत्या मोठ्या लोकांना भेटलो नाही, कधीच कोणत्या समोरून लॉबिंग केली नाही. लॉबिंग फक्त लोकांच्या सहवासात राहून, त्यांचे कामं करून, आणि समाज, सर्वात महत्त्वाचा समाज, 200 लोक आहेत फक्त, 200 लोक, 200 ते 300 लोक असतील आमच्या समाजाचे. म्हणून 1977 पासून 48 वर्षापासून आम्ही इथं समाजकारण करून राहिलो. पण लोक समाज घेऊन पुढे चालले. कोणाचे 10,000 समाज आहे, कोणाचा 5,000 समाज आहे, कोणाचा 3,000 समाज आहे. मी समाजाचं नाव नाही घेणार, कारण की मी पण एक साई भक्त आहे. मी तर कोणत्या समाजात समजत नाही मी स्वतःला, माझी जातसुद्धा माहीत नाही लोकांना की मी कोणत्या समाजात आहे म्हणून. मग पक्षश्रेष्ठीनं माझ्यावर जो अन्याय करून राहिले, मला फक्त प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी फक्त मला उत्तर द्यावं की सतीश तूनं असं केलं. आणि विधानसभेमध्ये ते ज्या ज्या लोकांना त्यांनी इनकमिंग केलं, हे पक्षासाठी थोडीच केलेलं आहे. हे मी आज सांगतो साहेब भाऊ तुम्हाला
की हे त्यांनी स्वतःसाठी नाही, पक्षासाठी नाही केलं, स्वतःसाठी केलं. विजूभाऊ अग्रवालांची जेव्हा निवडणूक होती आणि अनुभव धोत्रे जेव्हा हरले होते, ज्या व्यक्तीला भाजपमध्ये घेतलं त्यांनी अनुभव धोत्रेंच्या विरोधात काम केलं. आणि जेव्हा विजूभाऊंची निवडणूक आली तेव्हा त्यांना पक्षात घेतलं. आणि त्या पक्षात मी त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला आज घेतलं त्या व्यक्तीला मी 2 वेळा हरवलं आणि 2002 माझ्या वडिलांनी हरवलं. आता त्यांना तुम्ही पक्षात घेऊन मला डावलून त्यांना तिकीट देऊन राहिले तर बा धन्य आहे. आणखी एक सांगेल की आम्हाला पक्षाने नाकारलं, जनतेने नाही. मनात एक खूप मोठं समाधान आहे की आम्हाला जनतेने नाकारलेलं नाही आहे. आम्ही आज तेव्हाही नॉट आऊट होतो. ढगे परिवार आमचा समाज नसतानाही फक्त जनसेवेच्या भरोशावर आम्ही आजही नॉट आऊट आहोत. थकलेलो नाही, फक्त थोडंसं शांत बसलेलो आहे. हारलेलो नाही, कधीही हारणार नाही. गणेशराव ढगेंचे आमचे गुरु गणेशराव ढगे आहेत, त्यांचे आम्ही वारसदार आहोत. गणेशराव ढगेंचा वारसदार कधीच हारून घरात बसणार नाही, थकणारही नाही. हे आज मी तुमच्या माध्यमातून प्रत्येकाला सांगते. आणि जो नाराज कार्यकर्ता असेल त्यांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची, सत्य परेशान हो सकता है, पराजित कभी भी नाही. आणि भाऊ आणखी एक बोलतो फक्त, बावनकुळे साहेब आपल्या इथं आले होते अकोल्यामध्ये. बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, युवा कार्यकर्त्यांना संधी द्या, युवा कार्यकर्त्यांना समोर आणा, युवा कार्यकर्त्याला तिकीट देऊन त्याला त्याच्या हात मजबूत करा, जे की 50-60 वर्षाच्या व्यक्तीला देऊ नका. मग त्यांनी सांगितलं होतं 35 ते 45 वर्षाच्या गटात तिकीट वाटप करा. मग मी तर 43 वर्षाचाच आहे फक्त. मग आता तुम्ही याचाही बी अंदाज लावून घ्या की कोण 60 वर्षाचा आहे, कोणी 62 वर्षाचा आहे, कोणी 65 वर्षाचा आहे. मग त्याला सुद्धा तिकीट दिलं ना. आणि त्याच व्यक्तीनं त्याही लोकांनी पक्षाच्या विरोधात काम केलं. आज ना उद्या उघड झालेला आहे, आधी उघड झालेला आहे, आणखी पुढे उघड होणार. सत्य परेशान होऊ शकतं आणि सत्य जे होतं सध्या कार्यकर्त्याच्या मनातला जो चेहरा होता, नाव होतं, हे सतीश ढगेंचं होतं, हे इथले लोकही सांगतायत. त्यामुळे सत्य जरी परेशान झालं असलं तरी पराजित होणार नाही. आणि आपण आजही भाजपमध्ये आहे आणि उद्याही भाजपमध्ये राहू. पक्षाची कधीच प्रतारणा आणि गद्दारी करणार नसल्याचं ढगे कुटुंबियांनी सांगितलं आहे. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.